सर्वप्रथम मी या क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण करतो, विनम्र अभिवादन करतो आणि या एल्गार सभेला मंचावर उपस्थित असलेले तमाम देशातील युवकांचे आशास्थान आणि ज्यांच्यामुळं संबंध देशामध्ये एक चेतना आणि प्रेरणा मिळाली क्रांतीची, ते पाटीदार आंदोलनाचे नेते सन्माननीय हार्दिकजी पटेल, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर ढोणे साहेब, माजी मंत्री आदरणीय गुलाबरावजी गावंडे साहेब आणि विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांनी उत्कृष्ट असं नियोजन या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आमचे मित्र उभरतं विदर्भाचं नेतृत्व सन्माननीय संग्राम भैया गावंडे, या विदर्भ युथ फोरमचे ज्यांच्यामुळे हार्दिक पटेलांनी आपल्या आज भेट झाली ते सन्माननीय मंगेश भारसाकडे या ठिकाणी बसलेले आहेत. इकडे हिरो जरी आम्ही असलो तरी पडद्यामागे सुद्धा अनेक मंडळी काम करत असतात. मी तर आता अकोला जिल्ह्याचा प्रत्येक कार्यक्रमाचा पाहुणा परमनंट पदसिद्ध झालेलो आहे. कार्यक्रम कोणाचा असो आपण आहेच. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलात. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है? राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है? मौत कल क्यों आज आ जाए, डरता कौन है? तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं, मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है? फैसला मैदान में होगा मरता कौन है? आपल्याकडे एक म्हण आहे, पोरं काय करतात राजकारणात. हार्दिक आमची चर्चा झाली आता, तो मैंने यार महाराष्ट्र में और विदर्भ में तो बहुत सारा यूथ पॉलिटिक्स में आना चाहता है, बहुत सारे लड़के मुझे मिले, लेकिन प्रॉब्लम क्या हो रही है? मैंने बोला प्रॉब्लम ये हो रही है कि ये दंगरे जागा नहीं छोड़ रहे, इसलिए हमको जाना नहीं है. तेच लोक का बोला? अरे जसं त्या नोकरीत 60 वर्षानंतर रिटायरमेंट असते, आप मराठी समझते हो? पॉलिटिक्स में भी 60 साल के बाद में रिटायर होना चाहिए ना आदमी. और जो अकोला जिले में आप आए हो, यह अकोला जिला खूप क्रांतिकारी जिल्हा आहे. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांनी गाडगे बाबांच्या विचाराने प्रभावित झालेला हा जिल्हा आहे. जो कोई बड़ा नेशनल लीडर आता है वो अकोला में आता है. और ये जो अकोला वाले हैं, ये महाराष्ट्र के लोगों को बुलाते नहीं है, बाहर के नेशनल लीडर को बुलाते हैं. ये क्रांति करना चाहते हैं. अकोला के लोग परिवर्तनवादी लोग हैं, क्रांति चाहते हैं. अब ये अकोला का पॉलिटिक्स ऐसा है कि आप तुम्हारी हमारी जरूरत ही नहीं है. ये आपस में बीजेपी में इतने झगड़ रहे कि इनका कार्यक्रम भी लगने वाला है. आणि म्हणून भावांनो, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येला आले. मी हार्दिक भाईला म्हटलं, आदरणीय गुलाबराव भाऊ पण होते, संग्राम भैया पण होते. हार्दिक पटेल राजकारणात दिल्यामुळे काय झालं असेल तर या देशाच्या राजकारणाला एक दिशा मिळाली की एक 24 वर्षाचा पोरगा सुद्धा पंतप्रधानाच्या नाकात दम आणू शकतो. हा संदेश सगळ्या देशामध्ये गेलेला. मग 24 वर्षाचा हार्दिक पटेल जर नरेंद्र मोदीच्या नाकात दम आणू शकतो, तर अकोलाचा शेतकऱ्याचा पोरगा या राज्य सरकारच्या नाकात का दम आणू शकत नाही? हा माझा तुम्हाला सवाल आहे. आणि म्हणून मोदी जी ने जो पहला आश्वासन दिया था 1.5 गुना दाम का, वो हमारे यवतमाल में दिया था. मोदी जी का भाषण हो गया. मेरे देशवासियों, 125 करोड़ देशवासियों, कपास को भाव मिलना चाहिए, नहीं मिलना चाहिए? नहीं मिलना चाहिए. तुम्हारी ठोकने के लिए तो बैठा हूं मैं. भाई और बहनों,
माहिती शपथ ते भाई और बहिण म्हणायला लागले का असं वाटायचं की सख्खा भाऊ एक काय आपल्या एकाच माहिती कुठे ऐसा भाई और बहनों बोलता था कि ऐसा लगता था अपना सगा भाई है कि वो ना अपन एक ही माँ के पेट से आए हुए। हाँ ऐसे ऐसे नौटंकी करता था। भाई और बहनों म्हणलं आम्हाला वाटे आपला भाऊ आहे, आम्हाला तर वाटलं रामाचंच राज्य येतं का काय। और हमारे नेता राजू शेट्टी साहब ने संसद में एक सवाल पूछा कि क्या होगा 1.5 गुना दाम का, तो संसद में कृषि मंत्री ने बोला कि वो तो आश्वासन दिया ही नहीं था। सुप्रीम कोर्ट ने उन्होंने लिख के दिया कि 1.5 गुना दाम हम दे नहीं सकते, और ये अर्थसंकल्प में बोल दिया कि हम 1.5 गुना दाम देने के लिए तैयार हैं। 1.5 गुना दाम म्हणजे काय, म्हणजे कापसाचा उत्पादन खर्च कमी काढायचा, म्हणजे बरोबर 1.5 गुना दाम होतो। प्रोडक्शन कॉस्ट ही अगर तुम कम निकाल रहे हैं तो 1.5 गुना दाम होईल कसं। तुम्हाला 5 कोटी लोगों को नोकरी देंगे, काय काय आश्वासनं दिले। मी तर म्हणतो ना, चाटा मारायचं जर देशातला अवॉर्ड असेल तर माहिती शपथ मोदीला भेटल। बरं हे बी आपल्या राज्यातले मोदीच्या पुढचे 34,000 कोटीची कर्जमाफी दिल्या, कुणीकडून दिली कुणीकडून गेली समजलं नाही ना। ये तो कर्जमाफी के भाई ये 24 GR बदल के रखे, इनको समझता ही नहीं कुछ क्या चल रहा है। आश्वासनाची खैरात आहे, आणि या देशात जो सरकारच्या विरोधात बोलेन तुमको तो वो तकलीफ होगी, तुमको 9 महीने जेल में भेज दिया था, लेकिन हम तुम्हारे साथ में आ गए तो हमको भी जेल में जाने की अभी बारी आ सकती है। क्योंकि ये क्या करते हैं, कोणी भी सरकारच्या विरोधात आवाज उठवला की त्याला भुजबळचा फोटो दाखवतो। आणि भुजबळचा दाढी वाढलेला फोटो पाहिला रांगात कापड होते। अशी अशी भानगड आहे। जो सरकारच्या विरोधात बोलला त्याला जेलमध्ये टाकायचं, त्याचं काही नवीन कांड बाहेर काढायचं, त्याला काही वेगळ्या पद्धतीने तुरुंगात टाकायचं, असा सगळा कार्यक्रम आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, हार्दिक पटेल 9 महिने जेलमध्ये गेले तर नरेंद्र मोदीला कोणी फोन नाही केला की मला जेलमधून बाहेर काढा, मी तुमच्या बरोबर येतो। व्यवस्थेशी न जुळून घेणारा प्राणी या देशात क्रांती करू शकतो, जयप्रकाश नारायण मंत्री हार्दिक पटेल। आज राजू शेट्टी येणार होते, कपिल पाटील येणार होते, पण काय झालं, पुण्याजवळ एका विमानतळाची जमीन गुलाबराव भाऊ विमानतळासाठी किसानों की जमीन जबरदस्ती हडप कर रहे पुणे के पास में, आणि म्हणून ती जमीन वाचवण्याकरता अचानक 2 दिवसामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला, म्हणून राजू शेट्टी तिकडे गेले, मी इकडे आलो। तुम्हारा सांगना गरजेचं नहीं, तो बीजेपी वाले मंत्री राजू शेट्टी को हमने मैनेज कर दिया, कपिल पाटिल को हमने मैनेज कर दिया। इधर कैसा है, इधर जिसकी सभा रखी उसको फोन करके बोलते इधर आना मत, आयोजक अच्छे नहीं है। बरोबर ना, अकोला बुलढाणा आपला पॅटर्न। आणि म्हणून हार्दिक भाई हम भी अन्याय के साथ थे, ये मोदी का पाप तो हमारा पाप है। म्हणजे जेवढं तुम्ही पाप केलं नसेल तुमच्या पुढचे आम्ही करते। काय झालं, आम्हाला माहित नव्हतं कमळाबाईचं काम असं आहे म्हणून। कमळाबाईची आमची सोयरी झाली 2014 साली, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब होते मध्यस्थी सोयरी करायला। मुंडे साहेब चांगले माणसं होते की नाही, ओबीसीचे नेते होते, चांगले माणसं होते। अहमदाबादला श्री श्री रविशंकरांच्या उपस्थितीमध्ये आमची बैठक झाली, मी भी त्या बैठकीला होतो। सोयरी झाली, सोयरी के ठरलं, मोदी जी बोले क्या होना, राजू शेट्टी बोले 1.5 हमी भाव होना, कर्जमुक्ती होना, शेतकऱ्याला पेन्शन पाहिजे, दुष्काळ निवारण आयोग देव, ते म्हणले दे दिया। आता सोयरी करणारा मधला माणूस जर पक्का असेल आपण काही पोरी तो पुरण म्हणून विचारतो का सोयरी। आणि लग्न लागताना कमळाबाई म्हणे तुम्ही म्हणसान तसं, आणि लग्न लागल्यावर कमळाबाई हातच लावू द्या तयार नाही। अहो जवळच येऊ द्यायला तयार नाही। गुलाबराव मला वाटलं की नवीन नवीन, आम्हाला वाटलं की नवीन नवीन आसन त्याच्यामुळे लाजत आसन। मग संग्रामभाई कुठे, मग आम्हाला वाटलं नवीन नवीन याचं संधी द्याव, नवीन नवीन लाजत असती।
2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झालं, आणि 1.5 वर्षाला आमच्या ध्यानात आलं की कमळाबाईचं लगीन आमच्या संग लफडं दुसऱ्या संग. मग तेव्हा आम्ही घटस्फोट घ्यायचा आमच्या उशिरा ध्यानात आलं. आम्ही वाचलो, हार्दिक भाई हमको भी लाल दिवा था, या ऐसा सिक्योरिटी था हमको भी बंगला दिया था उन्होंने, लेकिन हमको बाद में मालूम गिरा कि शादी हमारे साथ में की, भांडण दूसरे के साथ में की. पण आता मी पा मग आम्ही घटस्फोट घेतला. आता पा लग्न लागलं शिवसेनेत संघ आणि लफडं केलं नारायण राणे संघ. म्हणजे शिवसेनेला बी सुख नाही. भाऊ बरं झालं तुम्ही. मी सगळ्या बाहेर आता म्हणलं की भैया तुमच्यावर तर लय जबाबदाऱ्या वाढल्या. ती म्हणलं कसं काय. मी म्हणलं तुम्हाला पब्लिकला बी आवरावं लागतंय आणि बाबाला बी आवरावं लागतंय. कारण गुलाबराव भाऊचा स्वभाव कसा आहे, एकदम आक्रमक आहे. आणि भैया कसं आहे, भैया ट्विस्ट आहे. म्हणजे सगळीकडे भैयाचं नाणं चालतंय बरोबर. त्यामुळे भैयासारखं नेतृत्व या भागात आहे. अनेक चांगली तरुण मंडळी या भागात आहे. त्यांना खऱ्या अर्थानं आपण ताकद दिली पाहिजे. हे हसत होते पूर्वी, आमच्यासारख्या तरुण मंडळीला हसत होते. आता हार्दिक भाईमुळे आम्हाला ताकद भेटली ना. हे म्हणाले पोरं पोरं करतात काय. त्याला आम्ही सांगितलं पोरं पोरं करतात काय, खाली मुंडकं वर पाय, काही होऊ शकतंय. आणि म्हणून त्यांनी एक नारा दिला होता, तुम्ही डोकं ठिकाणावर ठेवायचा. त्याने एक निवडणुकीत नारा दिलता, शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि चला देऊ मोदींना साथ. या भाजपवाल्याला शिवाजी महाराज डायरेक्ट 2014ला दिसले, आधीमध्ये दिसलेच नाही. शिवछत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ. आज शहीद भगतसिंगांच्या क्रांती दिवसाच्या निमित्तानं हार्दिक पटेलांच्या उपस्थितीमध्ये एक नवी घोषणा आपल्याला द्यायची आहे. शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि चला देऊ मोदींच्या ढुंगावर लाथ हा नवा निर्माण करायचा आहे. आजपासून नवा निर्माण करायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा भाई, ये जो विदर्भ है ये मुवमेंट वाला विदर्भ है, हा चळवळीचा विदर्भ आहे. उर्वरित महाराष्ट्राने प्रेरणा विदर्भाच्या चळवळीतून घेतलेली आहे. आज उर्वरित महाराष्ट्रात चळवळ जोमात आहे, विदर्भातली चळवळ कोमात आहे. पण या गावगाड्यातला तरुण आम्ही ही चळवळ आता कोमात जाऊ देणार नाही. इथल्या भागातल्या तरुणांनी आता उठलं पाहिजे. या देशामध्ये आणीबाणी चालू झालेली आहे. इंदिरा गांधीच्या विरोधात बोललं तर 1.5 वर्ष तुरुंगात टाकलं, ती उघडपणे आणीबाणी होती. पण यांच्या विरोधात नुसतं फेसबुक व्हॉट्सअपला टाकलं तर हरामखोर आमच्या पोरांना नोटिसा देतात आणि तुरुंगाची भाषा करतात. अरे राज्य तुम्ही कुणासाठी चालवताय, कशासाठी चालवताय. हे शिवाजी महाराजांना राज्य मान्य नव्हतं. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ होता, पण हे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. या हरामखोरांच्या काळामध्ये आतापर्यंत 4.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लाज वाटली पाहिजे शिवाजी महाराजांचं नाव घेताना. आज जर शिवाजी महाराज असते तर मोदीला 7व्या मजल्यावरून त्या लाल किल्ल्यावरून फेकलं असतं आणि आपल्या माणसाला 7व्या मजल्यावरून फेकलं असतं. चकमकच्या टोकावर. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, सोयाबीन को भाव नाही, कपास को भाव नाही, कर्जमुक्ती नाही. आणि आता तर अशी परिस्थिती आहे, यांना कर्जमुक्ती दिली तरी लोक याला मतदान करत नाही. करणार का. आजचे सगळे भाषण ऐका आणि टाळ्या वाजून घरी जाऊ नका. शपथ घ्या, शपथ. जर हे आमच्यासाठी नाही, अशी शपथ घेऊ आपण. 2019ला भाजपला मतदान किसके भी पीछे लग जाते. आणि पातळी पा याची तो शेख शिडी काढली होती हार्दिक पटेल साहेब. आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्याच्या दरवाजाच्या फटीतनं भोकातून कशाला बघता तुम्ही. आणि तुम्हाला जे करायचं ते घरी जाऊन करा ना तुमच्या. पण भाजपचं कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायाचं वाकून वाकून. लाभ वाटली पाहिजे. मी जास्त बोलणार नाही, पण एकच सांगतो भाई, खाली किसान आत्महत्या नहीं कर रहा है. ये 2 महीने के अंदर 14 लड़कियों ने आत्महत्या करी है किसानों की. 14 लड़कियों ने, और चिट्ठी लिख के करी है. आज आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळी एका कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केली कर्जबाजारीपणामुळे. सामूहिक, सब कुएं में उडी मारली.
लातूरमध्ये असेल, मराठवाड्यात, परभणीत असेल, आपल्या बुलढाण्यात असेल, अकोल्यात असेल, यवतमाळमध्ये असेल, तुमच्या बार्शी टाकळी तालुक्यामध्ये 26 जनवरी को ये जिल्हे में हरिदास सिंगे नावाच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली. बरोबर आहे का तू? वाशीमध्ये ज्ञानेश्वर विशाल नावाच्या शेतकऱ्याला बीएससी अग्रीचे पोराचे फी भरायला पैसे नाही म्हणून आत्महत्या केली. ही यांची परिस्थिती आहे. ये शेतकरी एक किसान मंत्रालय में गया कि बीएससी अग्री के लड़के के फी भरने के लिए मेरे पास में पैसे नहीं है. जब नागपुर का सेशन चल रहा था, 2 मंत्रियों को मिला, एग्रीकल्चर मिनिस्टर को मिला और सोशल मिनिस्टर को मिला, तो क्या कहा मंत्री ने? जब आत्महत्या करो तो किसान घर पे आया, चिट्ठी लिखा और यवतमाळ में लॉज में जाके आत्महत्या की. ये सरकार चला रहे हैं. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे भावांनो, की आता पुढच्या काळामध्ये जे आमच्या पोरीने आत्महत्या केल्या, जे आमच्या लेकरांनी आत्महत्या केल्या, जाता जाता एकच उदाहरण सांगतो. आमच्या जिल्ह्यातली पोरगी, जालना जिल्ह्यातली, तिला मुलगा होत नव्हता. 9 वर्षाची मुलगी झाली. अनेक वर्षानंतर मुलगा झाला. घरातली परिस्थिती वाईट आहे म्हणून दुसऱ्याच्या शेतात पळाटी खुरपायला गेली. भाऊ, तिला 1 महिन्याचं लेकरू होतं, सडी बाळाती, तिथे गेली. घरात खायची सोय नव्हती. 9 वर्षाच्या पोरीला घेऊन गेली. पोराला 5 आंब्याच्या झाडाखाली झोपायला घातलं आणि पोरीला सांगितलं की पोरगा उठल्यावर मला मी त्याला पाजायला येईल. पोरग झोपायला घातलं, पळाटी खुरपायला गेली. दुपार झाली तरी पोरगा उठलं नाही. 4 वाजता ती माय मावली आंब्याच्या झाडाच्या दिशेनं गेली की अजून लेकरू कसं माझं उठलं नाही, त्याला भूक लागली का नाही. आंब्याच्या झाडाच्या दिशेनं गेल्यावर परिस्थिती अशी होती की 9 वर्षाची पोरगी बाजूला झोपलेली होती आणि 1 महिन्याच्या लेकराला मुंग्याने आणि वाळव्याने चिकार खाऊन टाकलेलं होतं. मांसाचा तुकडा सुद्धा शिल्लक ठेवला नव्हता. त्या माऊलीने तो सापळा गळ्याशी लावला. गावात हमायला फोडत गेली. सगळा गाव जमा झाला. गावाने तिची समजूत काढली की आपल्या हातात नाही, हे नशिबात असतं, नशिबाच्या पुढे आपण काही करू शकत नाही. पण तिचं लेकरू कोणी भरून देणार नव्हतं. अरे जेवढं प्रेम आम्ही मोठ्या लेकरावर केलं नाही. लेकरू आजारी पडले तर आम्ही दवाखान्यात नेला नाही. माय आजारी पडली तर आम्ही दवाखान्यात नेला नाही. आमच्या मायने आमच्या बापाला सांगितलं, मेडिकल वाल्यांना अर्धा औषध द्या, पूर्ण देऊ नका, कारण माझी परिस्थिती नाहीये. लेकराला आम्ही शाळेचे पुस्तकं घेऊन देऊ शकत नाही. आम्ही आमच्या बायकोला साडी आणू शकत नाही. जर आमची पोरगी 3 वर्षाला दिवाळीला घरी आली तर जवायला आणि लेकराला कपडे घ्यायचे म्हणून आमच्या बापाला रात्र झोप लागत नाही. ही जर आमच्या माय बापाची परिस्थिती असेल, लेकरा बाळावर आम्ही प्रेम करत नाही, एवढं प्रेम आम्ही जर काळ्या मातीवर करत असेल आणि हरामखोर राज्य करते, आमच्या बापाचा घाम जर पायाखाली तुडवत असतील त्याला भगतसिंगाच्या साईला उत्तर द्यावं लागेल. लक्षात, आम्ही सहन करणार नाही. मरता हो क्या नहीं करता. आप विदर्भ का किसान आत्महत्या नहीं करेगा, मरेगा तो पुलिस की गोली में मरेगा. पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीत म्हणून आजच्या अकोल्याची ही सभा शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या आणि तरुणाच्या, बेरोजगाराच्या दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे आणि त्याच्यासाठी भविष्य काळामध्ये आपल्याला भावांनो पुढे यायचंय. एवढंच या निमित्तानं सांगतो. हार्दिक भाईसाठी त्याच्यातून आपल्या तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे. न मैं गिराने मेरी उम्मीदों के मीनार गिरे, पर कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे. सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया. तकलीफ उन लोगों को जब हुई जब मैं जी गया, जब मैं जी गया. जय हिंद, जय विदर्भ. खऱ्या अर्थानं ज्यांचं नावच खूप काही सांगून जातं, ज्यांच्या नावात रवी अर्थात सूर्याचं तेज ज्यांच्या वाणीमध्ये आणि सूर्यासारखीच प्रखरता ज्यांच्या वाणीतून तुमच्यापर्यंत पोहोचली, त्या रविकांतजी तुपकर, आदरणीय रविकांतजी तुपकर जाता जाता तुम्हा आम्हाला भावनिक करून गेले. एकदा जोरदार अंतकरणापासून जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुमच्या